गुड मॉर्निंग स्टुडंट्स. शाहू सायन्स अकॅडमी अहिल्यानगरच्या वतीनं मी प्राध्यापक तोडमल सर आज तुमच्यासाठी इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 जे तुमच्या 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी 2026 ला येणारे महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर त्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त त्यावरती लाईक करा. आज आपण प्रश्न पाहणार आहोत. विज्ञान भाग 2 धडा पहिला अनुवंशिकता व उत्क्रांती. यामध्ये महत्त्वाचे जे प्रश्न विद्यार्थी खास तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आम्ही जे महत्त्वाचे प्रश्न काढले ते तुम्हाला आज इथं पाहण्यासाठी मिळेल. प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण याची व्याख्या करून ठेवा. उत्क्रांतीचे पुरावे ज्यामध्ये बाह्य रूपातील पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे, अस्थिमय पुरावे, अवशेषांगे, पुराजीव विशेषक पुरावे, जोडणारे दुवे, भ्रूणविषयक पुरावे हे व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर लॅमार्क वाद ज्याच्यामध्ये जिराफाबद्दल एक तुम्हाला प्रश्न आलेला आहे तो व्यवस्थित करा. पहिल्या धड्यामध्ये याच्या व्यतिरिक्त कोणतेच प्रश्न विचारले जाणार नाही. नंतर धडा दुसरा सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 त्यामध्ये ग्लुकोजचे विघटन, ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल, नंतर विविध सजीवातील पेशीमधील विनॉक्सी शोषण, पेशी विभाजन. आता तुम्हाला पेशी विभाजनावरती जास्तीत जास्त लक्ष करायचे. त्यामध्ये सूत्री पेशी विभाजन हा व्यवस्थित करून ठेवा. पूर्वावस्था, मध्यमावस्था, पाश्चावस्था आणि अंत्यावस्था या 4 अवस्था तुम्ही करून ठेवा. 100% यावरती एक प्रश्न विचारले जाणार आहे. नंतर आहे अर्धसूत्री विभाजन हा एक प्रश्न करून ठेवा. म्हणजे या धड्यातील सूत्री पेशी विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन व्यवस्थित करून ठेवा. धडा तिसरा तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 पेशीमधील अलैंगिक प्रजनन त्यामध्ये द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन या व्याख्या व्यवस्थित करून ठेवा विद्यार्थ्यांनो. नंतर आहे बहुपेशीमधील सजीवातील अलैंगिक प्रजनन त्यामध्ये खंडीभवनची व्याख्या असेल, पुनर्जनन, मुक्लायन, शाकीय प्रजनन या 4 व्याख्या व्यवस्थित करून ठेवा. नंतर आहे लैंगिक प्रजनन त्यामध्ये युग्मक निर्मिती, फलन हे तुम्ही व्यवस्थित पाहून ठेवा. वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन, मानवी प्रजनन संस्था त्याची आकृती, त्याचे तुमचे जे विज्ञानाचे जो पेपर आहे भाग 2 चा आकृतीवरती प्रश्न असतो. नंतर आहे स्त्री प्रजनन संस्था, IVF, आर्तचक्र किंवा ऋतुचक्र त्याची व्याख्या करा. बाळोत्री मातृत्व, वीर्यपेढी हे तुमचे प्रश्न आहेत तुमच्या धडा तिसऱ्यामधील. त्यानंतर धडा चौथा पर्यावरणीय व्यवस्थापन त्यामध्ये व्याख्या विचारतात मोठ्या प्रमाणावरती. परिसंस्था म्हणजे काय, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण, पर्यावरण संवर्धन गरज का आहे आणि किंवा आपली जबाबदारी असा तुम्हाला प्रश्न असणार आहे. जाधव मोलाई विद्यार्थ्यांना स्टार मार्क केले. जाधव मोलाईवरती प्रश्न तुम्हाला असणारच आहे. त्यानंतर पाठ नंबर 43 वरती आकृत्या आलेल्या आहेत त्या व्यवस्थित ठेवा की ज्याच्यामध्ये ग्रीन सायकल हिरवी सायकल दाखवलेली आहे, पाणी बचावते ते मेसेज वगैरे द्यायचे, त्याच्या 4 ते 5 आकृत्या आहेत व्यवस्थित करा. एक मार्काचा तुम्हाला प्रश्न असतो. जैवविविधता धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण हा एक प्रश्न असतो. त्यामध्ये लायन टेल्ड वानर आणि पांडा रेड किंवा रेड पांडा यावरती तुम्हाला प्रश्न असतोच. त्यानंतर धडा 5वा हरित ऊर्जेच्या दिशेने औष्णिक ऊर्जेवरती आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती, अणु ऊर्जेवरती आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती, नैसर्गिक वायूवरती आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती, जलविद्युत ऊर्जा त्याचे फायदे आणि प्रश्न, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा किंवा विद्युत घट यावरती तुम्हाला प्रश्न असतो. प्राण्यांचे वर्गीकरण धडा 6वा. आता आपण 6व्या धड्यात आलेलो आहे. प्राण्यांचे वर्गीकरण पारंपरिक पद्धत त्यामध्ये असमपृष्ठ रज्जू, समपृष्ठ रज्जू हे त्याचे वर्गीकरण आहे. नंतर प्राण्यांचे वर्गीकरण नवीन पद्धत जी आधुनिक पद्धत आहे तो एक प्रश्न करा. नंतर 10 प्राणी संघ आलेले त्यांचे उदाहरण त्यातली आम्ही काही तुम्हाला महत्त्वाचे सांगतोय. सायकॉन असेल, संधिपाद असेल त्यामध्ये फुलपाखरू येते, झुरळ असेल, विंचू असेल, तारामासा, अर्धसमपृष्ठ रज्जू, बेलेनोग्लॉसिस त्याची आकृती पहा, बेडूक असेल, कबूतर असेल, वटवाघूळ, हत्ती हे तुम्ही व्यवस्थित हे दिलेले उदाहरण कोणत्या प्राणी संघात आहे ते तुम्ही व्यवस्थित ध्यानात ठेवा. त्यानंतर धडा 7वा ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतात. दुग्धजन्य उत्पादने त्यामध्ये योगर्ट, लोणी, चीज, प्रोबायोटिक्स आणि पाव याच्यावरती प्रश्न असतो. प्रतिजैविके, जैवइंधन निर्मिती, स्वच्छ तंत्रज्ञान यावरती तुम्हाला 100% प्रश्न असणार आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर धडा 8वा पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान त्यामध्ये तुम्हाला पेशी विज्ञानाची व्याख्या विचारतील. मूल पेशी, त्याचे उपयोग, त्याची व्याख्या, अवयव प्रत्यारोपण, अवयवदान, देहदान,
त्यानंतर जैव तंत्रज्ञानाचे फायदे, जैव तंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग, म्हणजे यामध्ये बीटी कापूस असेल, बीटी वांगे असेल, गोल्डन राईस यावरती प्रश्न विचारतात. त्यानंतर पशुसंवर्धन, प्रतिजन, इंटरफेरॉन या तुम्हाला केमिकल वरती विचारतात. नंतर महत्त्वाचं म्हणजे या धड्यावरती हरित क्रांती, श्वेत क्रांती, नील क्रांती या 3 क्रांतीपैकी एक प्रश्न तुम्हाला असणार आहे. नंतर शेवटचा धडा 9वा सामाजिक आरोग्य, त्यामध्ये तुम्हाला सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारे घटक पान नंबर 101 वरती मुद्दाम तुम्हाला नंबर पण दिलेला आहे, कोणकोणते घटक काम करतात तर एक चार्ट आलेला आहे, तो व्यवस्थित करून ठेवा. मानसिक ताणतणाव, व्यसनाधीनता, त्यानंतर सायबर गुन्हे, ताणतणाव व्यवस्थापन, सलाम मुंबई फाउंडेशन. त्यानंतर पान नंबर 108 वरती एक शब्दकोड आलेले आहे तुमच्या स्वाध्यायामध्ये, तो शब्दकोड व्यवस्थित पाठ ठेवा. अशा पद्धतीने 9 धड्यामध्ये आपण सामाजिक आरोग्यावरती जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते पाहिले. आता आपण येणार आहोत शेवटचा धडा, जो आहे आपत्ती व्यवस्थापन. मग त्यामध्ये व्याख्या पहिली असत, आपत्ती म्हणजे काय, आपत्तींचे प्रकार, आपत्तींचे परिणाम, आपत्तींचे स्वरूप व व्याप्ती. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती पूर्वावस्था आणि पश्चावस्था करण्यात येणारे व्यवस्थापन, म्हणजे आपत्ती येण्या अगोदर आणि आपत्ती आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संचालन, त्याचा एक चार्ट आलेला आहे, तो एक व्यवस्था करा. जेणे जसं पंतप्रधानापासून आपल्या गाव पातळीवरती कशा पद्धतीने त्याचं स्वरूप आहे ते व्यवस्थित करा. त्यानंतर प्रथमोपचार, त्याचे उद्देश काय आहे आणि साहित्य काय काय आहे, जसे त्याच्यामध्ये डेटॉल असेल, कापूस असेल, त्याचा ती एक लिस्ट आलेली ती एक व्यवस्थित करा. अभिरूप सराव किंवा त्याला इंग्लिशमध्ये मॉक ड्रिल म्हणतो, तो प्रश्न बऱ्याचदा विचारलाय. नंतर पान नंबर 120 वरती चिन्हांचे नाव आलेले ते तुम्ही व्यवस्थित करा. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आज आपण शाहू सायन्स अकॅडमीच्या वतीने मी प्राध्यापक तोडवल सर तुम्हाला 10वी विज्ञान भाग 2 चे पण प्रश्न पाहिलेत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि जे तुमच्या 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्या महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आपण एक टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. ती तुम्हाला फॉलो करण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आमचे तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद, थँक्यू.